शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी रात्री तीव्र वळण लागले। रास्त आणि परवडणारा ऊस दर मिळावा यासाठी सतत लढा देणारे आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मारहाण करण्यात आली। या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दत्त साखर कारखान्याने जाहीर केलेला 3400 रुपये प्रति टन दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी व्यक्त केला होता। त्यांनी सांगितलं की कारखाना फक्त FRP एवढाच दर देत असून साखर आणि उपपदार्थांना चांगले भाव मिळूनही शेतकऱ्यांना नफ्यातील 1 रुपयाही मिळत नाही। या पार्श्वभूमीवर चुडमुंगे यांनी शिरोळ व परिसरातील शेतकऱ्यांना ऊस तोड न घेण्याचे आवाहन केले होते। दरम्यान काही शेतकऱ्यांनी ऊस तोडी सुरू केल्याचे लक्षात येताच चुडमुंगे यांनी त्या तोड थांबवण्याचा प्रयत्न केला। संध्याकाळी 7च्या सुमारास त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दत्त कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला असता कारखान्याच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला। ट्रॅक्टर समोर उभे राहिलेल्या चुडमुंगे यांना बाजूला फरकटत नेण्यात आलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी यांनी दिली। या घटनेनंतर शिरोळ परिसरातील शेकडो शेतकरी चौकात जमले आणि कारखान्याविरोधात घोषणाबाजी केली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या मारहाणीच्या घटनेमुळे ऊस दराचा प्रश्न आणखी तापण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून पुढील काही दिवसात आंदोलन अधिक तीव्र होण्याचा संकेत मिळत आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर।